आज दुसऱ्या ॲन्युअल फंक्शनसाठी मला इथं बोलावलं त्याबद्दल केड स्कूलचे संस्थापक अजय मिश्रा आणि स्कूल कमिटीचे सर्व स्टाफ टीचर्स सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. कारण मला इथे बोलवून एक चांगली संधी मिळाली की छोट्या छोट्या मुलांचे चांगले डान्स त्यांनी जे बसवले होते, जे काही उपक्रम केले त्यांनी वर्षभरामध्ये खूप मेहनत असते त्याच्या पाठीमागे. कोरिओग्राफर होते, त्यांनी पण छान डान्स बसवले होते. लहान लहान मुलांनी खूप मेहनत घेऊन खूप चांगला परफॉर्मन्स इथे दिला. खरं तर सोशल मीडियाचं जसं आता मोबाईलचं इंटरनेटचं हे दाखवलं, त्याच्यामध्ये मी एकच सांगू इच्छितो की सगळी मुलं लहानपणापासून टेक्नोसावी झालेली आहेत, परंतु सोशल मीडियाचा उपयोग किती आणि कधी करायचा हे आपल्या पालकांनी सुद्धा मुलांना सांगितलं पाहिजे. कारण मोबाईल जेवढं चांगलं आहे तेवढं वाईटसुद्धा आहे. आपल्या घरामध्ये लहान मुलं जेव्हा रडत असतं, आई त्यावेळेस त्या मुलाला मोबाईल दाखवते, मोबाईलचे व्हिडिओ दाखवते आणि तो मुलगा रडाचा थांबतो. पण त्याच्यानंतर त्याला हळूहळू त्या मोबाईलची सवय पडत जाते आणि जसं माणूस एखादं ड्रग्स ॲडिक्ट जसा होत जातो, तसा या सोशल मीडियामध्ये बरीचशी लोकं जे जाणकार आहेत त्यांना माहिती आहे, बरेचसे लोक हे मोबाईल ॲडिक्ट झालेले आहेत आणि त्याच्यामुळं त्यांच्या झोपेवर त्याचा परिणाम झालेला आहे, त्यांच्या डोळ्यावर त्याचा परिणाम झाला आहे. तरी कृपया करून आपण मोबाईल दिवसातून किती वेळा वापरायचा हे आपल्या पाल्यांना आपण सांगितलं पाहिजे. प्रत्येकाने मुलं लहान असली त्यांना मोबाईलवर जे काय बघायचं चांगल्या गोष्टी असतात, शिकण्यासारख्या असतात, त्या बघितल्याच पाहिजे. मोबाईलवर जर ऑनलाईन काही लेक्चर चालू असेल ते लेक्चर अटेंड केले पाहिजे. पण मोबाईलवर दिवसातून किती वेळ घालवायचा हे पण आपण ठरवलं पाहिजे. आणि जर आपण चुकीच्या कंटेंट्स मोबाईलवर बघत असतो किंवा रील्स बघत असलो, फेसबुकवर जास्त वेळ देत असू, तर आपल्या आयुष्यामधले चांगले दिवस आपण त्याच्यामध्ये घालवत असतो आणि याचं नुकसान विद्यार्थ्यांना आता कळणार नाही, पण याच्यानंतर 10वीच्या नंतर त्यांना ते कळेल की आपण कुठेतरी चुकलो. ही चुकी आपण कुणीही करू नका, एवढ्याच मी या प्रसंगी आपल्याला सांगतो. आणि इथे बोलावल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.